तुम्हाला जर विन रेशो वाढवायचा असेल तर ही एकमेव गोष्ट मार्केटमध्ये काम करते. तुम्हाला बोर्डवरती दाखवतोय. समजा तुम्ही एखाद्या स्टॉकमध्ये एंट्री केलेली आहे आणि तो एंट्रीची प्राइस आहे 100ची. तुमचा स्टॉप लॉस आहे 90 रुपयांना, म्हणजे 10 पॉईंटचा स्टॉप लॉस असेल. आणि जर तुमचं टार्गेट 1:2 असेल तर तुम्ही 120 रुपयांचं टार्गेट ठेवाल. पण समजा तुम्हाला एकच थेरी यूज करायची आहे की कधीही असं होणार नाही की तुम्ही एंट्री घेतली आणि लगेच आला आणि तुमचा स्टॉप लॉस हिट झाला. होईल सुद्धा, पण ज्यावेळी होईल त्यावेळी स्टॉप लॉस द्या. पण ज्यावेळी कधी तुम्ही एंट्री घेतली आणि तो स्टॉप लॉसच्या दिशेला न जाता तुमच्या टार्गेटच्या दिशेला गेला आणि समजा तुमची इथं 1,000 रुपयांची रिस्क असेल आणि 2,000 रुपयांचं हे टार्गेट असेल, तर ज्यावेळी तुम्हाला प्रॉफिट 1,000 रुपयांचा दाखवेल त्यावेळी सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचा स्टॉप लॉस हा इथून उचलून तुमच्या एंट्री प्राइस वरती ठेवायचं. याच्यामुळे काय होईल की तुमचा ट्रेड आता सिक्युअर होऊन जाईल. याच्यामुळे सगळ्यात गोष्ट चांगली काय होणार आहे की त्या ट्रेडमध्ये आता तुम्हाला लॉस होणार नाही. हा तुम्हाला ज्यावेळी कळेल त्यावेळी तुमची सायकोलॉजी चांगली राहील. आता काय होईल की एक तर तुमचा म्हणजे पहिल्यांदा काय होतं की 1,000 रुपयांचा स्टॉप लॉस होता, 2,000चं टार्गेट होतं. तुम्ही ज्यावेळी स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट ठेवताय त्यावेळी आता काय होईल की तुमचा स्टॉप लॉस 0 असणार आहे आणि मिळाले तर टार्गेट 2,000चे मिळणार आहे. याच्यामुळे तुम्ही ट्रेड जास्त होल्ड करू शकता आणि तुमचा विन रेशो सुद्धा वाढेल. काय होतंय की आपण दरवेळी ऐकून असतो की मार्केटला देताना खूप कमी द्या आणि घेताना खूप जास्त घ्या. तीच ही पद्धत आहे आणि याच्यामुळे काय होतं तर तुमची सायकोलॉजी खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रॉंग बनते आणि तुमचा विन रेशो सुद्धा वाढायला मदत होते. नक्की वापरून बघा.